नको ते आरोप करून चांगल्यांना बदनाम करण्याची परंपरा होती आणि आजही कायम आहे। माझ्यासोबत तेच घडलंय। सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण समाजकारण आणि राजकारणात बदल घडून पाहत आहे। हे प्रस्थापितांच्या नजरेत खुपलं म्हणूनच मला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र मी सर्वसामान्यांच्या पाठबळावर लढा देणारच आणि तुमच्यामुळेच मी आज सक्षमपणे निधड्या छातीने लढण्यास तयार झालोय, असा विश्वास शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि सरपंच उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी समर्थकांना दिलाय। तुरुंगवास आणि विजनवास हा प्रभू श्रीकृष्णाला आणि प्रभू श्रीरामांना चुकला नाही, असंही खांडे म्हणाले। 2 महिन्याच्या कोठडीनंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन दिलाय। त्यानंतर तुरुंगवासातून बाहेर आल्यानंतर समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचं जोरदार स्वागत केलंय। शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर बीड जवळ एप्रिल महिन्यात प्राणघातक हल्ला झाला होता। या प्रकरणी 12 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्नही केल्या प्रकरणाच्या कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता। संशयितांमध्ये शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचाही समावेश होता। मात्र लोकसभा निवडणुकीत ते राजरोस भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात उघडपणे फिरत होते। निकालानंतर त्यांची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती। त्यामध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्या क्लिप नंतर खांडे यांना अटक झाली। त्यानंतर पक्षाने म्हणजेच शिवसेनेने त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून काढलं। तब्बल 2 महिने ते कोठडीत होते। बुधवारी न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे। त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी कुंडलिक खांडे यांची मुक्तता झाली। खांडे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी गर्दी करून त्यांचं जंगी स्वागत केलं होतं। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।